छोटे छोटे स्मॉल इयरिंग्स आहेत. हे एकदम खूप नाजूक आणि छान आहेत एकदम. कलर सगळे हाताने पेंट केलेले कलर्स आहेत यामध्ये. हा एक आहे जांभळा कलर, त्यानंतर हा ग्रीन, ऑरेंज. मधुबनी वर्क आहे. मधुबनी जी असते डिझाईन ना, ती मधुबनी सगळी ह्यावर पेंट हे केलेली आहे. हॅलो, मी दीप्ती आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे वदिनी ऑथेंटिक्स. आता मी तुम्हाला दाखवते फुलकारी दुपट्टाज आणि इको फ्रेंडली ज्वेलरी. इको फ्रेंडली ज्वेलरी मध्ये म्हणजे ही टेराकोटा क्लेची ज्वेलरी आहे आणि ही बांबू वर्कची ज्वेलरी आहे. हे सगळं हँडमेड आहे आणि जे पेंटिंग्स आहे त्यावर केलेलं ते सगळं हाताने स्वतः पेंट केलेलं आहे. हँड पेंटेड सगळी ज्वेलरी आहे ही. आता आपला नवरात्र उत्सव चालू आहे, तर प्रत्येकाला कलर्स पाहिजे आहेत. कुठला कुठला कलर, त्या कलर प्रमाणे सगळी ज्वेलरी कस्टमाइज करून मिळेल प्रत्येकाला. आणि हे जे दुपट्टे आहेत त्याचप्रमाणे हा एक आहे, हा प्लेन मध्ये आहे, सिंपल फुलकारी दुपट्टा आहे. हा आता तुम्ही नवरात्रीसाठी त्यानंतर प्रत्येक फेस्टिवल साठी यूज करू शकता नक्कीच. त्याचप्रमाणे हा एक इरकलचा खणाचा दुपट्टा आहे. हा ओरिजिनल प्युअर सिल्क कॉटन रेशमचा खणाचा दुपट्टा आहे. जेव्हा घरात पूजा असते, कार्यक्रम असतो, आपण कुठे जातो आणि साडी घालायचा कंटाळा येतो, त्यावेळेस हा दुपट्टा घातला की एकदम आपला फेस्टिव्ह लुक आणि ट्रेडिशनल लुक येतो. त्याचप्रमाणे हा एक दुपट्टा, हा सुद्धा त्यातलाच फुलकारीचा दुपट्टा आहे. त्याचं पण वर्क बघा, एकदम रेड कलर मध्ये आहे आणि हा कॉन्ट्रास्ट आहे. जे सिल्क आहे हे चंदेरी सिल्क आहे, याला चंदेरी सिल्क म्हणतात. चंदेरी सिल्क वर हे हाताने काम केलेलं आहे. हे बघा, ही बॅक साइड आहे दुपट्टाची. याच्यामध्ये कलर ऑप्शन असतील का तुमच्याकडे? हो, यामध्ये सगळे कलर्स ऑप्शन्स आहेत. मी इथे खाली हे सगळं अरेंज केलेले आहेत. हे सगळे खणाच्या दुपट्ट्यांचे कलर आहेत. हा एक येलो कलर आहे, त्यानंतर यामध्ये ही एक ग्रीन, डार्क ग्रीन बॉर्डर वाला हा एक आहे, त्यानंतर हा एक ब्ल्यू आहे. असे हे ह्यामध्ये राहिले जातात. आणि याची प्राइसिंग काय असणार आहे? हा 650 आहे आणि शिपिंग चार्जेस काही जर कोणाला इथे येऊन बघून घ्यायचं असेल तर 650 ला, आणि जर कोणाला बाहेर ऑर्डर पाहिजे असेल तर शिपिंग चार्जेस जे काही असतील ते लागतील त्यासाठी. मुंबईच्या बाहेर शिफ्ट? हा, मुंबईच्या बाहेर. आणि हा एक आहे, हा काथा स्टिचचाच आहे, पण हा मधुबनी वर्क आहे. ह्याचं जे वर्क आहे ना, हे मधुबनी आहे. हा मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते, कारण की ह्याचं डिझाईन आहे ना, ती खूपच छान आहे. म्हणजे हे बघा, हे सगळं मधुबनी वर्क आहे. मधुबनी जी असते डिझाईन ना, ती मधुबनी सगळी ह्यावर पेंट हे केलेली आहे, वर्क केलेली आहे. खूप सुंदर आहे. हा पण चंदेरी सिल्क वरच केलाय. हा फुलकारीचा मधुबनी पॅटर्न आहे. आणि याची प्राइस काय असणार आहे? ह्याची प्राइस आहे 650. हा सुद्धा 650च आहे. यातही कलर ऑप्शन तुमच्याकडे? यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत. हे सगळे मधुबनीचे कलर्स आहेत. त्यातल्या डिझाईन्स पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत. हा आहे एक, हा आहे, त्यानंतर हा सुद्धा आहे. हा पण एक छान आहे. मी हा सुद्धा एक तुम्हाला ओपन करून दाखवते. त्याचा पॅटर्न खूप सुंदर आहे. ही मोराची डिझाईन आहे, एकदम ट्रेडिशनल मधुबनीची डिझाईन आहे. हे सुद्धा चंदेरी सिल्क वर वर्क केलेलं आहे काथा स्टिचने. ह्यामध्ये अर्धी प्रिंट आहे आणि अर्ध काथा वर्क आहे. जसं फुलकारीमध्ये ना, फुलकारीमध्ये फुल काथा वर्क असतं प्लेन दुपट्ट्यावर, आणि मधुबनीवर मधुबनीची प्रिंट असते आणि मध्ये मध्ये स्लाइटली काथा वर्क केलेलं आहे. हे जे तुम्ही दाखवले ते कलर ऑप्शन सगळे यामध्ये सगळे कलर्स ऑप्शन्स आहेत. त्यानंतर हा एक आहे, हा ब्लॅक मध्ये आहे, सेम काथा स्टिचचाच आहे आणि ब्लॅक मध्ये आहे हा. त्याचबरोबर हे सुद्धा प्लेन मध्ये आहे, टोन टू टोन मध्ये, सगळे प्लेन मध्ये. म्हणजे जे मेन सिल्क पण त्याच कलरचं आणि थ्रेड वर्क पण त्याच कलर मध्ये. या दुपट्ट्याची प्राइसिंग काय आहे? हा 550चा आहे. प्रत्येकाची कॉस्टिंग वेगवेगळी आहे. हा जो मी घातलाय, हा थ्रेड वर्कचा जो पॉम्पॉम बॉर्डर दुपट्टा आहे, हा 650चा आहे. हा बघा इथे लावलाय, यामध्ये कलर्स आहेत. हा 650चा आहे, हा 550, हा सुद्धा 550, आणि त्यात हा जो आहे हा 500चा आहे. हा सुद्धा 550चा आहे, आणि त्यात हा खणाचा आहे, हा खणाचा 400चा आहे. जरा खणाचं ओपन करून दाखवाल का? हा नक्कीच, मी ओपन करते.
हा असा दुपट्टा आहे. खाली हे त्याला असे टेसल्स बनवलेले आहेत. हा पूर्ण फुल लेंथ दुपट्टा आहे. म्हणजे पूर्ण 2.5 मीटरचा दुपट्टा आहे हा. आपण जे बाहेर बघतो बऱ्याचदा दुपट्टे हे 2.25 मीटरचे किंवा त्यापेक्षा पण कमी येतात. आता हा माझ्या हाईटलाच हा दुपट्टा एवढा येतोय बघा. पूर्ण माझ्या हाईटला इथपर्यंत येतोय आणि विड्थ सुद्धा दुपट्ट्याची पूर्ण फुल आहे. हे बघा. तुम्ही असं बोथ कसंही तुम्हाला जसं पाहिजे तसं वेअर करू शकता. असं बोथ साइड पण वेअर करू शकता. वन साइड सुद्धा हे करू शकता. कसंही जसं पाहिजे तसं. पण दुपट्ट्याची लेंथ फुल आहे. किती हायटेड असो काही असो लेंथ फुलच आहे पूर्ण. तुमच्याकडे कलर ऑप्शन हो यामध्ये हे सगळे कलर्स आहेत. मी दाखवतेच. हे सगळे कलर्स आहेत यामध्ये. हा एक आहे जांभळा कलर, त्यानंतर हा ग्रीन, ऑरेंज, हा पिकॉक आणि हा डार्क ब्ल्यू आहे. हा खूपच छान दिसतो. हा खूप छान आहे. याची बॉर्डर पण ना एकदमच छान आहे. हा त्याची ब्लॅक बॉर्डर आहे. छान आहे आणि मटेरियल पण एकदम सॉफ्ट. हो हा ऑरेंज, ग्रीन आणि हा पर्पल. आणि हे जे आहेत हे ब्लाउज पीस आहेत. म्हणजे आता आपल्याला ओटी भरायला किंवा देवीसाठी द्यावे लागतात. तर हे सगळे 1-1 मीटरचे ब्लाउज पीस आहेत. हे आता थोडेसेच राहिले. सगळं आता बऱ्याच जणांची ह्याची खूप ऑर्डर होती त्यामुळे सगळे गेले. हे आता 4च पीस उरलेत. हे 100 रुपीज पर मीटर आहेत हे. हा काय पॅटर्न आहे? हा कलरफुल आहे. हा पण थ्रेड वर्कचाच आहे. हा एक वेगळा पॅटर्न आहे की हा खास नवरात्रीसाठी आलाय आता. व्हाईट वर हे सगळं कलरफुल मल्टी कलर सगळे कलर्स घेतलेत यामध्ये. आणि हा व्हाईट, ब्लॅक कुठला पण एक कलरचा ड्रेस असेल त्या ग्रीन जे कलर आहेत त्यात कुठल्याही कलरवर हा घालू शकतो आपण. आणि ही जी ज्वेलरी आहे याची कॉस्टिंग काय आहे अप्रॉक्स? हे सगळे 150, 200 असे आहेत. हे बांबू टेक्स्चरचं जे केलेलं आहे पेंटिंग हे 200चे आहेत. आणि हे क्ले वर्कचे आहेत ते सगळे 120, छोटे आहेत ते 120, त्यानंतर 150, 250 असे सगळे वेगवेगळ्या रेंजचे आहेत. आणि अजून डिझाईन बघायची असेल तर तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट? ह्यामध्ये माझा जो एक व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही बघू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली दिलाय त्यामध्ये ते माझं बिझनेस पेज आहे. त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचप्रमाणे माझं इन्स्टावर सुद्धा वदिनी ऑथेंटिक्सचं पेज आहे. तिथे सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. अजून तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे? माझ्याकडे टेराकोटाचे हे इयरिंग सुद्धा आहेत. छोटे छोटे स्मॉल इयरिंग्स आहेत. हे एकदम खूप नाजूक आणि छान आहेत. एकदम कलर सगळे हाताने पेंट केलेले आहेत. त्याचप्रमाणे हाताने ते मातीचे छोटे छोटे गोळे बनवून हे असे जॉईन केलेले आहेत त्याला. हे सगळं हे सगळं हँडमेड आहे. हा हे सगळं हँडमेड आहे. हे घुमटाचा आकार आहे. हे घुमटाच्या शेपचे आहेत. त्याचप्रमाणे हे मंदिराच्या शेपचे. ह्याला खाली घुंगरू आहेत. ह्याला मंदिराच्या शेपचे म्हणतात. हे त्याचप्रमाणे हे एकदम नाजूक आहेत. छोटे छोटे सगळे सिंपल. हे प्लेन आहेत. किमती काय सुरुवात आहे? हे स्टार्टिंग रेंज ह्याची 30 रुपीज पासून आहे. हो हे छोटे छोटे हे सगळे 30 रुपीजचे आहेत. त्यानंतर हे मोठे आहेत हे 35, 40 हे. त्यानंतर हे जे आहेत हे थोडेसे जास्त आहेत. म्हणजे शेप ह्याचा थोडा जास्त आहे. थोडंसं वेट जास्त आहे ह्यांच्यापेक्षा. हे 50 रुपीजचे आहेत. हे एकदम नाजूक आहेत. छोटे छोटे आहेत. हे एकदम लाईट वेट आहेत सगळे. खूप छान आहे ते. हो आणि आपल्या प्रत्येक ड्रेसवर आपण हे मॅचिंग करू शकतो. हो आणि नवरात्रीसाठी खूप चांगले ऑप्शन आहे. नक्कीच. त्याच्यानंतर पण सण सगळे येतात. दसरा, दिवाळी याच्यासाठी पण हे खूप चांगले ऑप्शन आहे. प्लस हे जे आहेत दुपट्टे त्याचे पण चांगले चांगले ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर यांचा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये देईन. जेणेकरून तुम्ही यांना अजून डिझाईन वगैरे काय हवी असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हा एक स्वस्तिकचा डिझाईनचा बनवलेला आहे. हा बघा हे घातल्यावर हा असं दिसणार. हे इथे ऍडजस्टचा असा थ्रेड वर्कचाच बीड बनवलाय आणि तो ठेवलाय. तो असं घालू शकतो आपण. खूपच छान दिसतो. साडीवर ड्रेसवर सुद्धा घातल्यावर खूप मस्त दिसतो. यावर स्मॉल अशा बँगल्स दिलेल्या आहेत आणि
इयरिंग्स आहेत, इयरिंग सुद्धा त्याच कलरचे आहेत. हे असे इयरिंग्स दिलेले आहेत. वाव. आणि याची किंमत काय आहे पूर्ण सेटची? हा 300चा आहे. तुमची वेळ पूर्ण सगळं हो हो. याच्यामध्ये अजून कलर ऑप्शन आहेत ना? हा, यामध्ये कलर्स ऑप्शन्स आहेत. म्हणजे ऍक्च्युली हे जे स्वस्तिकचं सिम्बॉल आहे हे तेच राहणार, फक्त जे वरचा कलर आहे, दोऱ्यांचा जो कलर आहे, धागे जे आहेत ते बीड्स वापरलेले आहेत किंवा जो इथे थ्रेडवर्क केलेला आहे ना, त्याचा कलर जसा पाहिजे तसा बनवून मिळेल. कुठलं कॉन्ट्रास्ट हवाय त्यानुसार. तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता? हो हो, नक्कीच नक्कीच. हा फुलकारी दुपट्टा आहे. चंदेरी सिल्कवर प्लेन ग्रीन वर हे हँडवर्क केलेलं आहे, फुलकारीचं काथा स्टिच. मी सुद्धा हा जो वेअर केलेला हा फुलकारीचाच दुपट्टा आहे. चंदेरी सिल्क आहे ऑफ व्हाईट कलरचं, त्यावर हे सगळं थ्रेडवर्क केलंय. ड्रेस आपण हा असा वेगळा घालू शकतो आणि त्यावर हा कॉन्ट्रास्ट दुपट्टा वेअर केला की लुक एकदम खूपच छान दिसतो. आणि ह्याला ही वेगळी बॉर्डर लावलेली आहे. ह्याला पॉम्पॉम बॉर्डर म्हणतात. हे जे गोल गोल आहेत स्पंज सारखे बनवलेले आहेत, त्यामध्ये हे वेगवेगळे कलर्स आहेत. हा एक कलर आहे, ह्यात सगळे कलर आहेत. जे पण आपल्याला कोणाला पाहिजे असतील कुठला कलर, सगळे कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत. प्लेन जो आहे टोन टू टोन, त्यामध्ये हे कलर्स अवेलेबल आहेत. हा एक आहे, हा सुद्धा चिकू कलर सारखा आहे. त्यावर हे थोडस डार्क ऑरेंजने थ्रेडवर्क केलंय. हा मरून आहे. मरून तर खूपच छान आहे एकदम. कोणत्याही लाईट कलरच्या ड्रेसवर तुम्ही हा वेअर करू शकता. हा बघा, हा असा रिअल कलर आहे आणि त्यावर ना हे थोडेसे ब्राऊन कलरच्या ह्या टिकलीज लावलेल्या आहेत. असं हा बघा, हा ब्राऊन दुपट्टा आहे. हा प्लेन खूपच छान दिसतो. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हा बघा. खूप सुंदर आहे. कलर पण खूप छान हो, आहे. हा कलर खूपच सुंदर आहे. खूप डिमांडिंग कलर आहे हा एकदम. आणि पूर्ण सगळं थ्रेड वरती. हो. आणि अजून कोणते कलर याच्यामध्ये? मेन यामध्ये हेच थोडेसे ऑफ व्हाईट, चिकू कलर, हा एक ऑफ व्हाईट, हा ऑरेंज, हा येल्लो, हे आता 4-5 कलर्स आहेत यामध्ये. कोणाला कुठला वेगळा कलर हवा असेल तर तो आपण देऊ शकतो बनवून. फुलकारीमध्ये हे कलर्स आहेत. आता हा ग्रीन आहे, पिस्ता कलर. पिस्ता कलरला पिंक बॉर्डर आहे आणि हे असं काथा वर्क केलंय. त्यानंतर हा पिंक आहे, लाईट पिंक, आणि ही पिस्ता कलरची बॉर्डर आहे त्याला. हा एक आहे. हा ऑरेंज आहे, डार्क येल्लो ऑरेंज रेड कलरची बॉर्डर आहे. आणि हा तो ग्रीन आहे जो आपण आधी बघितला तो. त्यामध्ये कोणाला सिल्क नको असेल तर हे शिफॉन मध्ये, हा पूर्ण ब्लॅक दुपट्टा हा शिफॉन मध्ये आहे. शिफॉन वर काथा वर्क केलेलं आहे. हा बघा, एकदम सॉफ्ट आहे हा आणि खूपच लाईट वेट आहे. हा खूपच सॉफ्ट आहे. खूप सॉफ्ट आहे. हा, हे सिल्क नाहीये, हे शिफॉन असल्यामुळे हा एकदम कसंही तुम्ही वेअर करू शकता. हा कसंही वॉश करू शकता. हा बघा, हे ह्याचं असं वर्क आहे. खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. हो, आणि फुल लेंथ आहे, याची सुद्धा फुल लेंथ आहे. हे बघा, असं दुपट्टा वेअर केला की तो अशी लेंथ आहे त्याची, मागच्या साईडला आणि पुढे सुद्धा. याच्यामध्ये कलर कोणते होते? यामध्ये ब्लॅकला मेन जो कलर आहे तो ब्लॅकच राहणार, फक्त थ्रेड वर्क आणि डिझाईन चेंज होत राहते यामध्ये. शिफॉन मध्ये हा सध्या तरी हा ब्लॅकच आहे ट्रेंडिंग, जास्त हाच चालतो. फक्त जे आता हा ब्ल्यू रेड ग्रीन आहे तिथे चेंज होत राहतात कलर. तिथे तुम्हाला चेंज करून. हा, सुद्धा एक नवीन पॅटर्न आला आता फुलकारी मध्येच, पण हे लखनवी टाईप वर्क आहे. थोडं लखनवी वर्क मध्ये जातं हे, आणि त्याला ही वेगवेगळी पॅचवर्कची डिझाईन केलेली आहे. हे बघा, ही पॅचवर्कची बॉर्डर केलेली आहे ह्याला. बघा, हा असा पूर्ण दुपट्टा आहे हा. छान आहे. हो, त्याचा मधला जो टोन आहे तो ग्रेइश आहे, थोडासा स्लाइटली ग्रेइश. आणि जे ह्याचं काथा स्टिच आहे ते स्मॉल स्मॉल स्टिचेस आहेत यामध्ये. ह्याचं थ्रेडिंग थोडंसं वेगळं आहे ह्यापेक्षा, आणि हा थोडा हेवी मध्ये जातो. हा थोडा हेवी दुपट्टा आहे, कारण की ह्याला जे बॉर्डरला वर्क केलेले आहे ते पॅच वर्कचे अशा बॉर्डर्स जॉईन केलेले आहेत. आणि या दुपट्ट्याची किंमत किती आहे? हा 700चा आहे. 700. हा. कलर ऑप्शन देखील यामध्ये मेन जो कलर आहे ह्याचा सुद्धा टोन कलर आहे तो एकच राहणार, फक्त त्यामध्ये आपण बघू शकता की तो मधला कलर आहे, थ्रेडवर्कचा कलर आहे, तो आपण चेंज करतोय. हा एक आहे.
आता इथे हा थ्रेडवर्कचा कलर थोडासा वेगळा आहे. हा पर्पल आहे, ब्राऊन आहे, असं. छान आहे. हो, हा सुद्धा खूप चालतो. म्हणजे हा मेनली वेडिंग सीझनला वगैरे हा खूप घालतात. खूप यूज होतो हा. हे सगळं बॉर्डर पॅचवर्क आहे. आणि सॉफ्ट पण आहे, हो. म्हणजे असं हे नाहीये. आणि याचा वॉश कसा राहणार आहे? हे सगळे वॉशेबल आहेत, पण शक्यतो पहिल्यांदा यूज करताना मिठाच्या आणि तुरटीच्या पाण्यात टाकूनच तो यूज करायचा, कारण की डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड वॉश जे असतं त्याने कलर डॅमेज होतो. आणि सिल्क आहे, हे जे आपलं हे आहे हे सगळं सिल्क आहे फॅब्रिक, तर ते सिल्कला ऑब्व्हियस ते केमिकल्सने इतकं नाही हे होत, सिल्कला थोडंसं डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे फर्स्ट वॉश एकदा थंड पाण्यामधून त्याला काढू शकता. जर जास्तच काही खराब झाला तर आपण त्याला मिठाच्या आणि तुरटीच्या पाण्यामध्ये थोडंसं शॅम्पू लिक्विड लिक्विड सोप किंवा शॅम्पूचं हे टाकून ड्रॉप्स टाकून वॉश करू शकतो. पण डिटर्जंट, जी आपली डिटर्जंट पावडर असते त्यामध्ये शक्यतो वॉश नाही केलेलंच चांगलं.